हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज, सच्चिदानंद श्रीपाद महाराज की, सच्चिदानंद सद्गुरु रामदास महाराज की। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं। जेने भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जेने भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरोनिया। प्रस्तुत प्राप्त प्रसंग सेवेकरता निवडलेली उभी 5व्या अध्यायातील आहे। माऊली ज्ञानेश्वरांनी या समस्त जगताला एक नामी उपाय सांगितला आहे, अगदी सोपा उपाय सांगितला। पूर्ण ज्ञानेश्वरीचा या ओळीमध्ये सार आहे। तो उपाय असा आहे की ज्या याचे यावत मानवानं आपलं मन अज्ञानापासून किंवा भ्रांतीपासून बाजूला ओढून घेतलंय आणि मग त्याला आत्मस्वरूपावर स्थिर केलंय, असा व्यक्ती हा धन्य होय। किंवा त्याने हेच करावं, आतापर्यंत सर्व संतांनी हेच केलेलं आहे, अशा अर्थाची ओवी आहे। आपला हा वैष्णव मेळावा तांबेरे गावातील हे दुसरं वर्ष आहे। त्याच्या अगोदर हा परमार्थ या गावात आहे, पण नव्यानं सुरू केलेला हा वैष्णव मेळावा आहे। आणि इथे सुंदर आतापर्यंत बरीचशी प्रवचनं झाली, सगळं ज्ञान आपल्याला माहिती आहे, सगळ्या गोष्टी आहेत। पण आता आपल्याला काय बघायचंय, आता मला वाटतं मग मी शेवटच प्रवचन आहे, याच्यानंतर काहींचं कीर्तन होणार आहे। मग काय सांगावं, आता सगळे ज्ञानी लोक आहेत, समजा कुणी माळकरी नाहीत असे लोक जातील, गोष्ट वेगळी आहे, पण सगळे ज्ञानी आहेत, यांना काय सांगावं असा प्रश्न पडला। किरण महाराजांनी अचानक सगळ्या शेवटी नाव लिहिलं, प्रवचन करावं लागेल। मग आता काय सांगावं, तर विषय असा आहे, जे माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितलंय तेच आपल्याला बघायचंय। आपण नवीन काही ज्ञान तयार करू शकत नाही आणि नवीन ज्ञानही आपल्याकडे नाही। मग काय, मग एक गोष्ट या ज्ञानाला अनुसरून अशी आहे की माऊली ज्ञानेश्वरांनी जो आशय सांगितलाय, काय सांगितलं बघा, जेने भ्रांतीपासून हिरतले। सर्वसाधारणपणे माऊली ज्ञानेश्वरांनी हा उपदेश किंवा हा निर्देश मनासाठी केलेला आहे। मन या ओळीत मन हा विषय महत्वाचा आहे, कारण परमार्थ जो करायचा आहे, व्यवहार जो करायचा आहे, प्रपंच जो करायचा आहे, सगळ्या गोष्टी शरीराशी नाही, शरीराच्या आत जे मन आहे त्याच्याशी निगडीत आहे। आपण इथं वैष्णव मेळावा आता घेतोय, कशासाठी घेतोय, तर आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला काहीतरी चालना मिळावी। बुद्धीमध्ये, मनामध्ये हे सुंदर ज्ञानाचं रोपण अगोदर झालेलं आहे, पण त्या मनावर काही ग्लानी आली, म्हणजे आपण थोडस विसरलो, त्याच्याकडे दुर्लक्ष करतोय। मग असं ज्ञानाला सुंदर घालण्यासाठी हा वैष्णव मेळावा असतो। अगदी सुंदर आपलं नियोजन आहे। मग हा परमार्थ करत असताना आपलं मन कसं असावं, प्रपंच करत असो किंवा परमार्थ करत असो, मन अत्यंत महत्वाची गोष्ट आहे। आणि मग हे मन जे आहे हे काय करायचंय आपल्याला, हे अज्ञानापासून बाजूला घ्यायचंय। मग मनाने काय केलं पाहिजे, नामचिंतन केलं पाहिजे, नेहमी नामचिंतन मनाने केलं पाहिजे। पण मन आपलं कुठंच भटकते। समजा आपल्याकडे अशी आपल्या मराठीमध्ये म्हण आहे, सर्वसाधारण कोणी पण लोक काही जर चुकलं तर त्याला म्हणतात तू ध्यानावर आहे,
हा म्हणजे ध्यानावर आहे का, म्हणजे मन जागेवर आहे का, म्हणजे ध्यानावर म्हणजे काय, ज्या विशिष्ट कार्यासाठी आपण निघालो, जे कार्य करतोय ते मनात आहे का, म्हणजे ध्यानावर आहे का. तसं आपल्याला पण ध्यानावर राहायचंय. मग कोणत्या ध्यानावर राहायचंय, आता आपण सगळे संप्रदायाच्या माध्यमातून, श्रीपाद बाबांच्या माध्यमातून शिकलो, आपण कोण आहोत ते ह्या ध्यानावर नेहमी राहायचंय. पण ह्या ध्यानावर आपण राहत नाही. मग ते मन इकडेच जातंय, कधी रस्त्याला जातंय, कधी घरी जातंय, कधी कुठेही जातंय मन. मग त्या मनाला काय करायचंय, पकडून आणायचं आणि त्या नामाशी काय करायचं, बांधायचं. आणि मग ते मन चंचल आहे. ज्या 10 गोष्टी चंचल सांगितल्या त्यात मन पण आहे, अगदी चंचल मन. मग त्या मनाला काय करायचं, हे अज्ञानाकडे जे जाते ना, कधी वासनेकडे जाते, कधी कुठे जाते, कधी कुठे जाते मन. मग ते मन या आत्मस्वरूपाशी आणायचंय. मग ते काय करायचंय, त्याला बऱ्याच वेळा पकडून आणावं लागेल, नाम घ्यावं लागेल. असं आपलं समजा आपल्या फायद्यासाठी, आपल्या व्यवहारासाठी किंवा साधकासाठी योग्य काय, जरी आपण काही कार्य करत असेल, पण सकाळी उठल्यानंतर किंवा आपण आपल्या मनाला एक सांगायचंय की आता नामचिंतन कर. नामचिंतन करायचं म्हणजे काय करायचंय, नामचिंतन करायचं म्हणजे त्या श्वासावर, त्या नामावर ध्यान ठेवायचं. ज्यांचा प्रबोध झाला त्यांना ते माहिती आहे. ध्यान ठेवायचं. थोडस बाजूला गेलं, परत लक्ष ठेवलं, अरे आपण नामचिंतनातून बाजूला गेलो, परत नामचिंतन करत. अगदी सोपी अशी पद्धत आहे. आणि मग असं ज्या वेळेस होईल ना, आणि ही पद्धत अगदी सोपी आहे नामचिंतन. मग ज्या वेळेस नामाचं चिंतनाचं जे ध्यान आहे, जे मनाला लागेल ना असं, आणि मग त्याच्यानंतर ते मन बाजूला जात नाही. अशा आशयाचे बरेच अभंग आहेत, अशी अभंग आहे. अशी प्रमाण पण भरपूर आहे, पण आपल्याकडं तसा वेळ नाही. माऊली ज्ञानेश्वरांची एक ओवी सांगतो. ते म्हणतात की असं जे मन आहे, त्या मनाला जर नामाची गुढी लागली, तर या मनाचे एक निके देखील वस्तूच्या ठाई सोके, म्हणून आत्मस्वरूपाची कौतुके दावीत जावे. अशा मनाला एकदा नामाची गुढी लागली की परत माघारी येत नाही. आणि असं नामचिंतन केल्यानंतर श्रीपाद बाबांचा काय म्हणजे हा परमार्थ कसा आहे तो आपल्याला सहज समजू शकेल. तसा परमार्थ समजणार नाही. माळ घातली, अनुग्रह आहे, पण नामाचा जर अनुभव नसेल ना, मग इतर बाहेरच्या लोकांना आपल्यात फरकच नाही, असंच म्हणावं लागेल. मग इतर आता आपल्यात काय फरक आहे. सकाळी जे कीर्तन झालं त्यात काही त्यांचं एकदम सुंदर 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 सांगितलंय त्यांनी. आता याच्यातलं एक एक जर गोष्ट लक्षात राहिली ना, आपल्या जीवनाचं भाग्य. कारण श्रीपाद बाबांचे जे शब्द होते तेच शब्द त्या बोलत होत्या. बघा अगदी सुंदर त्यांनी कीर्तन. आता नवीन जे कीर्तन प्रवचन जे होतील त्यांचं ज्ञान आता नवीन म्हणजे नवीन, आणि आपण एकदम जुने ऐकले. आता सगळे बहुतेक श्रीपाद बाबांना बघितलेले मंडळी आहेत जुने. मग हा परमार्थ कसा करायचा, कसं शिकायचं, किंवा आपण आपल्याला मिळालेलं ज्ञान वृद्धिंगत कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे ह्या वैष्णव मेळ्यात मिळत आहेत. आणि हे शास्त्र कसं आहे, आता आपल्या सुरुवातीला जे प्रवचन झाले अगदी सुंदरतेने सांगितलंय, सुंदरतेने. फक्त आता वैष्णव मेळावा झाला, आता आपली बॅटरी चार्जिंग झाली, फक्त ती काय करायची, कमी होऊ द्यायची नाही. नामचिंतन करत राहायचं, ज्ञानेश्वरी बघायची, गाथा बघायचा आहे. आणि मग आपलं मन जे नेहमी शास्त्रासाठी अति टवटवीत राहील, अगदी सुंदरतेने राहील, अशा प्रकारचा हा वैष्णव मेळ्याचा विषय आहे. आणि असा वैष्णव मेळावा आता याच्यानंतर, हा वैष्णव मेळावा आज आहे, याच्यानंतर आपल्याला हा असाच वैष्णव मेळावा बेलापूरला घ्यायचा आहे. आमच्या घरी, आमच्या बेलापूरला घ्यायचा आहे. मग त्याच्या दृष्टीने आपण तर सगळे असणारच आहे. तर वैष्णव मेळाव्यासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत या सगळ्या आता आम्ही बघितल्या. आणि अशा दृष्टीनं आता पुढच्या वेळेस आपण हा वैष्णव मेळावा बेलापूरला घेऊ. तशा दृष्टीने तुम्ही पण या. आता जे कोपऱ्या कापऱ्यातले जे साधक असतील, ज्याला आता बहुतेक हा वैष्णव मेळावा कुणाकुणाला माहितीच झाला, आणि पण त्या वैष्णव मेळाव्याला आपण मोठ्या म्हणजे गर्दी नाही येऊ, सगळे कीर्तन प्रवचन ह्या सगळ्या गोष्टी इथं करणार आहोत. आणि इथे वैष्णव मेळावा झाला, परत आपल्याला इथे काही परत संत संघ होईल असा पण प्रयत्न करू. आता काय करायचंय माहितीये का, जे याच्यापूर्वी साधक झाले, याच्यापूर्वी जे साधक झाले ते कुठे गेले, काय कार्य करतात, काहीच माहिती नाही. पण आता आपण इथे तर सगळे आलोय,
आता जे आहेत ज्ञानवंत साधक त्यांचा पण शोध घेऊ, त्यांच्याकडे काय ज्ञानाची प्रगल्भता आहे ती पण बघू. आता इथून पुढे आपल्याला काय करायचंय, श्रीपाद बाबांनी सांगितलेलं जे कार्य आहे ते पुढे न्यायचे. आतापर्यंत मी शांत होतो, कुठेच बोललो नाही, काहीच नाही. पण आता इथून पुढे पूर्णपणे महाराष्ट्राचे जे साधक असतील त्यांना भेटून हे समग्र असं नियोजन करण्याचं मी आता इथून पुढे काम करणार आहे. मला म्हणजे कुणी नवीन नाही, मी गेली 25-30 वर्षापासून हा संप्रदाय अगदी व्यवस्थित ताईंच्या कृपेने सगळीकडे बघितलेला आहे. आणि ताईंच्यामुळं पुरा महाराष्ट्रात कुठं कशी साधक आहेत, कोणते जुने होते, कोणते नवे आहेत, या सगळ्याचा समावेश करून आपल्याला या वैष्णव मेळ्यापासून पूर्ण महाराष्ट्रभर परत श्रीपाद बाबांची चळवळ चालू करायची. याच्यापूर्वी मी वैष्णव मेळ्यामध्ये कधी प्रवचन केलं नाही, कधीच केलं नाही. पण आता इथून पुढं हे प्रवचन कसं करायचं, ज्ञान कसं सांगायचं, याच्यात आणखी एक मला पूर्ण महाराष्ट्रामध्ये संप्रदायाकडे एक उणीव अशी दिसली की शास्त्रोक्त प्रवचन किंवा कीर्तन करणारे असं कुणीच नाही. आतापर्यंत कोणी दिसलं नाही. इकडे थोडं सांग, तिकडे थोडं सांग, त्याला काहीच माहिती. कीर्तन करतायत, कीर्तन करत नाही असं नाही. पण शास्त्रोक्त म्हणजे काय, सगळ्या शास्त्रामध्ये हा संप्रदायाचा परमार्थच योग्य कसा आहे याचे पूर्ण पुरावे यांना मिळालेले नाही किंवा काही समजत नाही. आहेत सगळीकडे, पण बारकाईनं कोणी बघितलं नाही. तुम्ही बाहेर बघा ते कीर्तन प्रवचनाचा अगदी सखोलतेने कोणत्याही विषयात सखोलतेने सांगतात. मग आपल्याला संप्रदायाचा विषय सखोलतेने मांडणारा आतापर्यंत मला दिसलेला नाही. कुठेतरी कोपऱ्यात आपल्याला घेऊन ज्ञान सांगतायत ही गोष्ट बरोबर, पण सखोल विषय संप्रदाय कसा सुरू झाला, ते ज्ञान जन्माला कसं आलं, त्याची उत्पत्ती, सगळ्या गोष्टीचा सखोलतेने अभ्यास आता आपल्याला महाराष्ट्रापुढे मांडायचा आहे. आणि सगळे लोक आपल्याला बरोबर घेऊन श्रीपाद बाबांचं कार्य करायचंय. म्हणजे काय करायचं, भ्रांती पासवली हिरकले. आपल्याला आपली पण भ्रांती घालवायची, या जगाची पण भ्रांती घालायची. नवले साहेबांनी सुंदर सांगितलं, आपलं इतकं मोठं कोणीच नाही. मोठं कोणी नाही म्हणजे हे ज्ञान इतर कुणाकडेच नाही. हे तर जाऊ द्या, पण त्याच्या पुढे बघा किती ज्ञानवंत हे जग, किती त्याला ज्ञानवंत म्हणू द्या, पण ज्यावेळेस हे संप्रदायाचं ज्ञान आपण त्याला सांगण्याचा प्रयत्न करू ना, त्याची सांगण्याची ऐकण्याची इच्छा सुद्धा नाही. आणि मग त्याला पूर्णपणे अज्ञानीच म्हणावं. समजा आपली साधक मंडळी आहे आणि तुम्हाला असं वाटलं की खूप मोठा माणूस आहे, त्याला तुम्ही ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करा. बघा तो वेळच देत नाही किंवा ज्ञान ऐकतच नाही, हेच त्याचं मोठं अज्ञान. आणि हे सगळं ऐकण्यासाठी मोठं भाग्यच लागतं. भाग्याचे नाही भरसी असं म्हटलेले ज्ञानेश्वरी खूप सुंदर विषय आहे. आता कमी वेळ आहे, आता ताईंचं कीर्तन आहे. झालेली सेवा सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांच्या चरणी अर्पण करून